नमस्कार करतो। आपल्याला देखील शेतकरी हा आपला मायबाप आहे, शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून नेहमी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून या भूमीला देखील शेतकऱ्यांच्या घामाचा आणि श्रमाचा सुगंध येतोय। आज पाहिलं कारखानातून येथील वातावरणामध्ये निसर्ग शेती आणि मातीचं चैतन्य आहे, त्याचबरोबर या परिसराला साधू संत महंतांची देखील परंपरा लाभलेली आहे। गेल्या महिन्यात आणि म्हणूनच हा भाग जो आहे अतिशय चांगल्या महनीय साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि म्हणून इथली लोकही चांगली आहेत आणि जे करतात मनापासून करतात। गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या महिन्यात नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन झालं। या अधिवेशनामध्ये बळीराजाच्या समस्या आणि बळीराजाच्या कल्याणावर चर्चा होऊन सकारात्मक दिशा मिळायला पाहिजे होती, अपेक्षा होती, परंतु विरोधकांनी या जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरायला पाहिजे, सरकारशी चर्चा करायला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं झालं नाही। तरी किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या आरोपाने उत्तर देत नाही, तर कामाने उत्तर देतो। काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपला देश हा भारत देश कृषीप्रधान देश आहे। आपल्या शेतकऱ्यांना फार अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे। त्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेले संकट दूर झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे, अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे सांगणं झालं। आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी यामुळे जी संकट येतात त्यावेळेस मग नियम आडवे येतात, पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून एनडीआरएफ, एसडीआरएफचे नियम डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतो। 2 हेक्टरची 3 हेक्टर आम्ही केली। सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता, तो आम्ही त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं। अनेक ठिकाणी जे काय आता 40 गावं, तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवले तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने 1221 मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली। शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे। मोदी साहेबांनी 6000 रुपयाची जी योजना सुरू केली, नमो सन्मान शेतकरी योजना, त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी 6000 रुपये टाकले आणि आता 12000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचं सरकारने निर्णय घेतला। त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे, अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे, आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतंय की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम 25%, संजय बरोबर आहे ना, अग्रिम संजय राठोड, अग्रिम आपण 25% रक्कम देखील द्यायला सुरुवात केली। हे सरकार, हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं। त्याला जोडधंदा असेल, मागेल त्याला शेततळ असेल, ड्रिप इरिगेशन असेल, या सगळ्या गोष्टी, शेळी मेंढी वाटप असेल, दूध दुभतं गाय म्हशी वाटप असेल, या सगळ्यामध्ये आपण अधिक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या 1.5 वर्षात आपल्या सरकारने तब्बल 44,000 कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे। हे आपलं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून हे बळीराजाचं त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून 1.5-2 महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला,
काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय. परंतु आपण लक्षात ठेवा, हे सरकार तुमचं आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो, शेतावर जातो. अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील या ठिकाणी धानाचं नुकसान झालं, तिकडे गेला, फळबागाचं नुकसान झालं, तिकडे आम्ही गेलो. शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाही. थेट आपल्याला गावात जावं लागतं, शिवारात जावं लागतं, शेतावर जावं लागतं, बांधावर जावं लागतं. तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी, खरी हकीकत आपल्याला माहिती पडते. त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे. का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री होऊ नये का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हावं, ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं काय कायदा आहे? आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस, सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज खूप लोकांना पोटदुखी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे. खरोखर आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच पहिल्या वेळेस शपथ घेतली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण. कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. त्याच दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला, विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे, वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे. मराठवाडा वॉटर ग्रीड सायडिंगला लावली होती, ती आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणली आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे, आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहे. हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, जसं आपण बंद पडलेला होतो ना रे, 8 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत पाटीलने चालू केला. असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले, लोकांमध्ये चलती झाली, लोकांचे सणवार उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले, मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि म्हणून या राज्यामध्ये विकास सगळीकडे दिसू लागला. आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग असेल, आपल्याकडे पण तो आनंद आहे ना आपल्याला, नांदेड जालना नांदेड तुमच्याकडे पण आम्ही आणणार आहोत समृद्धी हायवेचा, आणि पार गडचिरोली भंडारा गोंदियापर्यंत न्यायचं आहे. हे सगळं कामं जी बंद होती ती चालू केली. आज शेवटचा टप्पा बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ही सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी करतोय. आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये या विम्याच्या आपण जो 1 रुपया विमा केलाय त्याच्यामध्ये जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे.